सर्वांना नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम. मित्रांनो, सध्या खूप चर्चा चालू आहे की पंतप्रधान त्यांचं वय 75 झाल्यानंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवृत्त होणार का राजकारणात. खरं राजकारणामध्ये निवृत्ती नसते, त्यांना लोकांनी त्यांना निवृत्त करावं लागतं. आता हे निवृत्त करतच होते लोक, पण काठावर हे बचावले. बहुमत मिळालं नाही, त्यांना 400 पार पाहिजे होते. आणि इतक्या दिवसात ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची विचारसरणी मानतात, त्याप्रमाणे ते वागतात. म्हणजे ती जी वैशिष्ट्ये त्या विचारसरणी, रेटून खोटं बोलायचं, आव एक आणायचा, दाखवायचं दात वेगळे, खायचे दात वेगळे. तर ही विचारसरणी त्यांच्या रोमारोमात भिनलेली. ते प्रचारक होते आणि भागवतांचे वडील हे त्यांचे शिक्षक होते. म्हणजे भागवत हा त्यांचा गुरुबंधूच आहे. मोहनराव भागवत आता RSSचे प्रमुख आहेत. आणि अशा वेळामध्ये JP नड्डाने एक वक्तव्य केलं होतं. ते मोठं त्यांच्या परिवारामध्ये एक मोठं धक्का देणार होतं. ते म्हणजे सुरुवातीच्या काळात भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती, पण आता हे बाळ मोठं झालं, आपल्या पायावर चालू लागलं म्हणजे भाजप, त्यामुळे त्यांना आता संघाची गरज नाही. आता संघाला विचारून ते निर्णय घेत नाही. हा मोठी थप्पड मारण्यासारखं होतं. कारण संघ हे स्वतःला पितृ संघटना म्हणते भाजपची, सगळ्यांचीच. म्हणजे त्यांच्या 40-45 संघटना, बजरंग दल, विश्व हिंदू, म्हणजे कुठे हिंसा करायची असेल तर त्याला पाठवणारे लोक वेगळे, नंतर सांस्कृतिक आहेत, अनेक गोष्टी आहेत. तर त्याच्यामधलं एक भाजप त्यांचं होतं. आणि त्याचा मूळ उद्देश पार्लमेंटमध्ये संघावर बंदी येणार नाही याची एक सोय म्हणून. कारण पार्लमेंटमध्ये ठराव होऊनच बंदी आली होती संघावरती गांधी हत्येनंतर. त्यावेळेला त्यांना रक्षण करायला तिथे फार कोणी नव्हतं, म्हणून तिथेही आपले लोक हवेत. म्हणून त्यांनी आपली काही मुलं संघाचीच त्यांना भाजप काढायला लावलं आणि भाजप एक त्यांची आघाडी काढली. पण आता ती आघाडी झाली मोठी आणि सत्तेची मस्ती खूप आली. आणि ती मस्ती जशी लोकांवर आहे, भारतीय लोकांवर, तशीच ती संघ परिवाराच्या अंतर्गत त्या मस्तीचा त्रास व्हायला लागला. म्हणून थोडं संघ आणि याच्यात अंतर पडत होतं. पण मग आताच का गेले नरेंद्र मोदी? आता तिथं जाऊन परमपूज्य गुरुजी, म्हणजे पप्पू म्हणलं नाही तर मारामारी होतात, पप्पू म्हणावंच लागतं. म्हणजे पप्पू हा शब्द केवळ राहुल गांधीला आहे असा गैरसमज करू नका. गोळवलकर गुरुजींचं नाव घेताना पप्पू नाही म्हटलं तरी तुम्ही मार खाल. म्हणजे पप्पू म्हणजे परमपूजनीय. तर पप्पू गोळवलकर गुरुजी, पप्पू हेडगेवार या सगळ्यांच्या पुढे ते माथा टेकून आले. आणि संघाचं सेवा कार्य मोठं आहे असं ही सर्वांना, त्यांच्या परिवाराला आवडणारी भूलथाप त्यांनी दिली. संघाचं सेवा कार्य नसतं, माणसांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानात असत्य कसं त्यांच्या मेंदूमध्ये रुतवेल इतकं कसं सांगायचं, याकरता त्यांचं सगळं कार्याचं असतं उद्देश सगळा. तर अशा याच्यामध्ये नरेंद्र मोदी जे पंतप्रधान झाल्यापासून आजपर्यंत गेले नव्हते, 11 वर्ष माथा टेकायला, आणि आत्ताच कसे गेले? का आधी ती सत्तेची मस्ती होती, प्रचारकाचे हाल लक्षात होते. त्यामुळे अशा प्रचारकांच्या त्यागावर उभ्या राहिल्या, हालावर उभ्या राहिल्या लोकांना फारशी काय किंमत आहे, सत्तेने मी किती गोष्टी करू शकतो, असा तो एक माज होता. तो माज आता उतरला. याचे काय अर्थ निघतात? याचा अर्थ असा निघतो की त्यांना वय 75 झालं तरी RSSनं मानावं की त्यांना परत पंतप्रधान म्हणून राहू द्यावं. म्हणजे जोपर्यंत त्यांची तब्येत चांगली तोपर्यंत राहू द्यावं. नैसर्गिक काही गोष्टी असल्या तरच त्यांचं पंतप्रधानपद जावं. आणि विरोधी पक्ष काही आपल्याला हरवतीलच असं ते गृहीतच धरत नाही. कारण विरोधी पक्षाला नष्ट करणं हे तर मुख्य उद्देश आहे की विरोधी पक्षविहीन भारतामध्ये राजकारण त्यांना करायचं आहे. फक्त एकच पक्ष राहायला पाहिजे,
वन नेशन, वन इलेक्शन, वन पार्टी, वन कॉन्ट्रॅक्टर, असं सगळं त्यांचं एकता. भारताची एकता म्हणजे याच्यात की एकच सावकार, एकच कॉन्ट्रॅक्टर, एकच पक्ष, सगळे एक पाहिजे, त्यांच्या रंगाचं पाहिजे सर्व. ते याच्यामध्ये काय RSSचे मतभेद नाहीत. मतभेद असा आहे की तुम्ही वयाच्या नावावर तुम्ही आडवाणींना उडवलं. आडवाणी पंतप्रधानचे उमेदवार जवळजवळ निश्चित होते आधी. मुरली मनोहर जोशीला उडवलं. अशा अनेकांचा बळी घेतला. तुमचं वय झालं म्हणजे तुमची कार्यक्षमता संपलीच आहे, याबद्दल चर्चेचा विषयच नाही, असं जे नरेंद्र मोदींनी तत्त्व वापरलं होतं. म्हणजे मुघलांच्यामध्ये वडिलांच्या विरुद्ध मुलगा जायचा आणि ही मुघलांचीच परंपरा आहे असं नाही. ती RSSनं मुघलांकडनं घेतली असेल किंवा त्यांनी स्वतः निर्माण केली असेल. पण कोणालाही उडवायचं असेल तर तुझं वय झालं म्हणजे आता तुझे कार्यक्षम नाही. म्हणून आता त्या लॉजिकचा आधार नरेंद्र मोदींना घेता येणार नाही की मी 75 पण मी फिट आहे आणि आपले आडवाणी नव्हते असं काही म्हणता येणार नाही. म्हणून 75 वय झालं म्हणजे ही ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे, तर यावेळेला त्याने निवृत्त झालंच पाहिजे असा एक भाग आहे. तर त्याच्या संदर्भात ते बोलणे करायला आले असावेत आणि संघापुढे मानवंदना. कारण सत्यकर्ता माणूस काही करतो, तसं सत्यकर्ता आजपर्यंत RSS त्यांना आवडत नसते सत्यावर आल्यापासून 2014 तरी आता पुन्हा 2025 ती आवडायला लागली असा एक भाग आहे. आणि दुसरं एक असण्याची शक्यता आहे की जर त्यांना निवृत्त करायचंच असेल आणि तुम्ही निवृत्त व्हा कारण तुम्हीच केलेला नियम आहे, तर तुम्हाला कसा मोडता येईल असा जर त्यांना पेच घातला तर पुढचा प्रश्न एक येतो, तो म्हणजे त्यांच्यानंतरचा संघ परिवाराचा, भाजप परिवाराचा पंतप्रधान कोण. आणि मग संघाला जर असं वाटलं की त्याच्याबाबत इतर सगळ्या संघी लोकांचं, हिंदुत्ववादी लोकांचं एक मत आहे, तर नरेंद्र मोदींना उतरावंच लागेल सत्तेवरनं खाली. पण ते जर नसेल, योगींना वाटत असेल मी असावं, अमित शहा नसावा, अमित शहाला वाटत असेल केवळ मीच असावा, नरेंद्र फडणवीसला वाटत असेल यांच्या भांडणात माझा नंबर लागावा, असं जर त्या परिवारामध्येच जर भांडणं असतील तर मात्र मग RSS मिळेल काही दिवस तुम्ही राहावा. म्हणजे भांडणं नको व्हायला, हिंदुत्ववाद्यांमध्ये फूट व्हायला नको म्हणून व्हायला पाहिजे. पण आत्ता हिंदुत्ववादी वागतायत कसं, जणू काही हिंदू राष्ट्र आलंच आहे अशा पद्धतीने वागतायत. आता या रमजान झाला, परवा ईद संपली, सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त असा वाटत होता की मुसलमान हा समाज हा हिंसकच आहे, हा एकदा एकत्र आला की काहीतरी दंगल होणारच असं आधीच समजून सर्व ठिकाणी पोलीस. आणि मुख्यतः त्याला मशिदीच्या बाहेर नमाज पडू नका. अरे गणपतीचा उत्सव जो होतो त्यामुळे शहरामध्ये 10 दिवस लोक झोपू शकत नाही, रस्त्यात मांडव टाकलेले असतात, त्यामुळं लोक तुमचा धर्म रस्त्यावरच येतो ना. आणि DJ लावतात, कित्येक लोकांना हार्ट अटॅक येतात, कित्येक लोक अंशात्मक बहिरे होतात. आता हा उत्सव चालतो तर जर मुस्लिम हेही भारताचे नागरिक आहेत आणि शासनाला कोणताही एक विशिष्ट धर्म नाही, तर अशा वेळेमध्ये जर विशिष्ट वेळीच संख्या वाढत असेल तर मोठी मशीद असायचं कारण नाही, नेहमीचं काम होतं त्याच्यात. परंतु अशा ईद प्रार्थनेला, नमाजाला प्रत्येक मुसलमान जातो, तर त्यावेळेला थोडा मशिदीच्या बाहेर आला तर इतकं आपण त्याचं अवडंबर करायचं का, लगे दंगलीपर्यंत जायचं का. मग कुंभमेळ्याला तुम्ही रस्ते नव्हते अडवत लोकांचे, मग इथं बाकीचे रस्ते थोडी वाहतूक डायव्हर्ट केली तर बिघडलं कुठे. तर याच्यामधून हे संदेश द्यायचा आहे की मुस्लिम हे नागरिक नाही आहेत, म्हणजेच हे हिंदू राष्ट्र आहे, हिंदूच इथले नागरिक आहेत. ते रस्त्यावर नाचवत, ते फटाके उडून आगी लावत, ते कुंभमेळ्याच्या घाण पाण्यामध्ये पापं धुतली असं कांगावा करत, तर त्यांच्या धर्माचं काही चालेल. आणि जैन, शीख, बौद्ध यांनी मात्र लाईनीत राहिलं पाहिजे असा तो विषय आहे. म्हणून हिंदू राष्ट्र जर अधिकृत आलं
आणि आज निदान आपण कोर्टात जाऊ शकतो संविधानाचा आधार घेऊन. तोही संविधानाचा आधार गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्दबद्ध केलेलं, अक्षरबद्ध केलेलं हे संविधान जर गेलं आणि तिथे हिंदू राष्ट्राची मनुस्मृती आली, तर मग तर टोले खाण्याशिवाय दुसरा मार्गच नाही आणि गप्प बसावं लागेल. आणि खरं राज्य चालेल ते हिंदूंवर चालेल. हिंदू बहुसंख्य आहेत. हिंदू बहुसंख्य सगळेच गडीगपचूप झाल्याशिवाय, सगळ्यांचा आवाज बंद केल्याशिवाय, सगळ्यांच्या जिव्हा कापल्याशिवाय, त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय हिंदू राष्ट्र येणार कसं? हिंदू राष्ट्रामध्ये मुसलमान म्हणतील भाऊ नाही भांडायचं, शीख म्हणतील नाही भांडायचं, पण हिंदूंचा मोठा वर्ग आहे ना. म्हणून यांचा खरा शत्रू आहे जो उदारमतवादी खरा हिंदू आहे, जो सच्चा हिंदू आहे, जो सहनशील आहे, जो सगळ्या जगाला कवेत घेतो, जो असं म्हणतो. महात्मा गांधींचा राष्ट्रवाद काय होता की भारतामध्ये जेवढे राहतात त्या सगळ्यांनी मिळून ही भारतीय संस्कृती केली आणि म्हणून भारतात आपण एकत्र राहावं एक राष्ट्र म्हणून. ही इच्छाशक्ती, ह्या इच्छाशक्तीच्या जोरावरच एक नवं राष्ट्र झालं. इथे एका धर्माचं राज्य झालं नाही, एका भाषिक गटाचं राज्य झालं नाही, एका पंथाचं, एका संप्रदायाचं राज्य झालं नाही. इथे राज्य झालं आम्हाला सगळ्यांना एक राष्ट्र म्हणून जगण्याची तीव्र इच्छा आहे. ह्या इच्छाशक्तीच्या आधारावर झालं. म्हणून राष्ट्रवादाचे जे बाकीचे आहेत धर्म, वंश, हे सगळे निकष भारताने बदलले जगामध्ये जे आहेत ते. एका वंशाच्या लोकांचं एक राष्ट्र, एका भाषिकांचं एक राज्य, एका धर्माच्या हे सगळं बाजूला टाकून आम्ही इथे हजारो वर्ष पिढ्यानपिढ्या राहत आलो त्या सर्वांचं हे राष्ट्र, अशी आमची इच्छाशक्ती सांगते. त्या इच्छाशक्तीच्या जोरावर आम्ही हे राष्ट्र उभं केलेलं आहे. हे सांगणारं त्याला ते संविधान काढल्याशिवाय हिंदू राष्ट्र औपचारिकदृष्ट्या आणि कोर्ट कचेऱ्यांच्या दृष्टीनं होत नाही. पण अलीकडे न्यायालयही फार गमतीशीर झाली आहेत. न्यायाधीशाच्याच घरी जर 15 कोटी सापडत असतील आणि तो म्हणत असेल माझा याचा काही संबंध नाही, तर मग आहे कोणाचा संबंध? ज्याच्याकडे पैसे तोच ठेवील ना. गरीब तर आणून न्यायाधीश महाराज आमचे पैसे ठेवा तुमच्याकडे, सेफ, आमच्या घरात दरोडा पडेल, मग आम्ही कर चुकवला आहे तुमच्याकडे ठेवा, असं तर होणार नाही. म्हणजे एक तर त्या न्यायाधीशांनी ते पैसे खाल्लेले स्वतःच्या भ्रष्टाचारात ते 15 कोटी असतील. जितका न्याय देण्याचे मध्ये जुगार मोठा तितके त्यांना पैसे मिळणार, असं तरी असेल. किंवा शासनातल्याच काही लोकांनी इतरांना ईडी, इन्कम टॅक्स याचे मागे लावून त्यांना मेटाकुटीस आणायचं आणि सरेंडर व्हायला लावायचं त्यांना. तर त्याऐवजी आपले पैसे न्यायाधीशांच्याच घरी ठेवण्याची फॅशन पाडली असेल नरेंद्र मोदी सरकारने. अशा 2च शक्यता आहे. म्हणून नक्की आकडा सांगत नाहीत, नक्की याची चौकशी होत नाही वगैरे गोष्ट. आणि ह्या न्यायाधीश महाराजांना अलाहाबादला ताबडतोब बदली केली सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने. तर त्यांचं माहेर घरी त्यांना परत पाठवलं, म्हणजे अलाहाबाद हायकोर्टाला. तर अलाहाबादच्या हायकोर्टाचे बार म्हणजे सगळं तिथले वकील वर्ग म्हणले आमचं म्हणजे काय कचरा पेटी आहे का, की आम्हाला हा माणूस भ्रष्टाचारी हे आधीपासून माहिती आहे, तर तुम्हाला तो नको आहे म्हणून घाण सगळी आमच्याकडे टाकायची का? तर हे तर न्यायालय यंत्रणेची अवस्था आहे. त्यामुळे हिंदू राष्ट्राची हिंदू राष्ट्र आणि न्याय ह्या 2 गोष्टी एक जात नाही. जसं हिंदुत्ववाद आणि सत्य बोलणं हे एका वाक्यामध्ये म्हणता येत नाही. म्हणजे कडू साखर ही जशी अस्तित्वात नसते तसा हिंदुत्ववाद आणि सत्य हे अस्तित्वात नसतं. हिंदुत्ववाद आणि न्याय हे कधीही अस्तित्वात नसतं. हे वदतो व्याघात आहे, कडू साखरेप्रमाणे आहे. तर आपल्याला आता ह्या गोष्टी पाहिजे आहेत. आणि राजकीय पक्ष तर घाबरलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना वाटतं कधी ईडी लागेल, कधी हे लागेल. आणि आता आपण लोकच हिंदुत्वाच्या मागे लागले असतील तर आपण काय करायचं, असे ते संभ्रमात आहेत. तर अशा वेळेला नागरिकांनीच सत्याची कास धरून, कारण नागरिक हे सर्वांचे वडील असतात. लोकशाही असो, लोकसभा असो, सगळ्यांचे वडील जनता आहे. तर जनतेनेच याचा विचार करायला पाहिजे की कशात आपलं हित आहे आणि कशात नाही. राजकीय पक्ष थकले सत्तारूढ पक्षाच्या पुढे. विरोधी पक्ष नेता नव्हता 10 वर्ष, म्हणून भाजपला वाटेल ते करायला मोकळीक होती. आता विरोधी पक्ष नेता मिळेल त्याला कॅबिनेट रँक असते.
विरोधी पक्ष नेता हा चेक करणारा, लगाम घालणारा असतो, व्यसन घालणारा असतो. त्या राहुल गांधीलाही बोलू देत नाही सभापती. काही बोलायला की गप्प करतात तर आणि अन्याय करतात. तर लोकसभाही राहिली नाही न्यायाची जागा, आणि काय तिथं मांडणार अशी परिस्थिती आहे. पण एक फार मोठा गोड असा धक्का बसला आपल्याला सर्व समाजात की एक कॉमेडियन एक साधी कविता केली. त्या कवितेमध्ये फार मोठं काव्य नाही, ती अगदी डोक्यात घ्यावा असं त्याच्यामध्ये कवितेचं मूल्य, साहित्यिक मूल्य त्याच्यात आहे असंही काही नाही. पण त्याच्यात सत्य होतं. काय सत्य होतं? नाव नाही घेतलं तर ठाणेवाला, दाढीवाला, गद्दार हे म्हणल्याबरोबर लोकांच्या पुढे अशी प्रतिमा तयार झाली. मनचक्षुसमोर लगेच उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे शिंदे आले तिथे डोळ्यासमोर. म्हणजे ही ताकद त्या कॉमेडीत होती. आणि त्याच्याबरोबर केवढे धक्के बसले, देशात बसले, इंटरनॅशनल बसले. आणि कामराज श्रीमंत झाला कारण शिंदेनी मोडतोड केली आणि त्यांना वाटलं हा जो कॉमेडियन आहे, स्टँडिंग कॉमेडी करणारा कामरा, हा वाकेल, घाबरेल. पण तसं काही झालं नाही. तो म्हणला मी माफी मागणार नाही. आणि त्याला कोट्यवधी रुपये जगातून यायला लागले, थोडी थोडी वर्गणी सगळ्यांनी म्हणून. म्हणजे याचा अर्थ समाजाला हे लोक नको आहेत, हा नकार देणारा, ह्या सत्तेला नकार देणारा एक कॉमेडियन उभा राहिला तर त्याच्या मागे लोक राहतात. याच्यामधून विरोधी पक्षाने प्रेरणा घ्यायला पाहिजे की आपण जर खरोखर रस्त्यावर आलो आणि जर आपलं काही नक्ट नसेल आणि आपण घाबरट नसू की माझ्यावर धाड पडेल वगैरे, आणि आपण भ्रष्टाचार केला नसेल तर अशा लोकांचं महत्त्व वाढणार आहे. कॉमेडियनचं महत्त्व वाढतं तर सत्य बोलणाऱ्या इतरांचंही महत्त्व वाढेल, असा या प्रकरणाचा संदेश आहे.